भंडारा जिल्ह्यात विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे पवनी तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देताना उपाध्यक्ष नम्रताताई बागडे, मीनाताई धारगावे, अरविंद धारगावे, हर्षल वाघमारे, वसंता देशमुख, वसंत चुटे, कामना मोहोरकर, शोभा शेंडे, छाया शेंडे, भागरता हुकरे, सुमन मडावी, मंदा भेंडारकर, सुनील चिचंबलकर, मनोहर ढोमणे, कुसुम बावनकर, वैशाली भिवगडे, कृष्णा भुरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। आणि आता 5 किलो राशन देत आहे, पण आम्हाला 10 किलो राशन पाहिजे, कारण की 5 किलो राशन दिलं तर 5 किलो राशन मध्ये आम्ही खाऊ काय आणि करू काय। तर आमची एकच विनंती आहे की 10 किलो राशन सुरू करायला पाहिजे। आणि शेतकरी सरकारला याच्या कोणी बोलणार नाही आहे, पण लक्षात ठेवा सरकार आता आम्ही याची संघटना आमची महिला झोपी गेलेली नाही आहे, सगळं जागा झालेले आहे। आणि बघा हा तुमच्या पवनीमध्ये तुमच्या पवनीचा आशीर्वाद सगळे लोक एकत्रित येऊन आम्ही तुम्हाला दाखवून दिला आहे आमचा अधिकार काय आहे काय नाही, आणि ते तुम्ही मान्य करायलाच पाहिजे ही माझी तहसीलदारांना विनंती आहे। आणि ते लोक आम्ही त्यांच्याकडे जातात तर सही मागायला जातात कधी काही, तर ते लोक उद्धट बोलतात, हे असं व्हायला नको पाहिजे सगळं, कारण की तुम्ही समजू शकता इथे तहसीलमध्ये येऊन 10 वेळा चक्रा मारतात, तर त्याची कुणी दस्तावेज भरून देत नाही, त्याला घरी जा म्हणतात, येऊन तहसीलमध्ये 10 वेळा वापरत जातात, तुम्ही समजू शकता गरीब लोक असतात की 10 वेळा त्यांना जायला परवडते का, गरीब लोक समजू त्यांना राहायला घर सुद्धा नसतो, घर कुणाचे पडलेले असतात, पावसाळ्यामध्ये मी यांच्याकडे गेली तर त्यांच्या घरामध्ये डोळ्यावर पाणी राहायचं, बिचारे कसे राहतात तुम्ही बघू शकता। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।